नमस्कार. आयुर्वेदाच्या माध्यमातून 3 प्रकारच्या प्रकृती स्त्रिया पुरुष यांच्यामध्ये आढळतात. त्या म्हणजे वातकारक, पित्तकारक आणि कफकारक. म्हणजेच आपल्या जन्म कुंडलीनुसार सांगायचं तर आद्यनाडी म्हणजे वातकारक, मध्यनाडी म्हणजे पित्तकारक आणि अंत्यनाडी म्हणजे कफकारक. नाडीविषयक माहिती मी तुम्हाला दिली आहे, ती नक्की तपासा. आता आद्यनाडी असलेली नक्षत्रांचे क्रमांक आहेत 1, 6, 7, 12, 13, 18, 19, 24 आणि 25. ती कुठली आहेत? तर अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका आणि पूर्वा भाद्रपदा ही आद्यनाडी असलेली नक्षत्र आहेत. आता मध्यनाडी असलेली नक्षत्र कुठली आहेत? तर मध्यनाडी असलेली नक्षत्रांचे क्रमांक आहेत 2, 5, 8, 11, 14, 17, 20, 23 आणि 26. ती कुठली आहेत? तर भरणी, मृग, पुष्य, पूर्वा, चित्रा, अनुराधा, पूर्वाषाढा, धनिष्ठा, उत्तरा भाद्रपदा ही मध्यनाडी असलेली नक्षत्र आहेत. आता अंत्यनाडी असलेली नक्षत्र कोणती आहेत? तर अंत्यनाडी असलेली नक्षत्रांचे क्रमांक आहेत 3, 4, 9, 10, 15, 16, 21, 22 आणि 27. ती कोणती आहेत? तर कृत्तिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाती, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती. ही माहिती तुम्हाला ह्यापूर्वी होती का? आपले नक्षत्र आणि नाडी कोणती आहे हे जरूर तपासून घ्या आणि तशी कॉमेंट जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यूट्यूबला तुम्हाला नोटिफिकेशन पाठवणं सोपं जाईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.